शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या, जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही। आंदोलन मागे घेऊन मराठा समाजाचं वाटोळं मी करणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे आंदोलनावर ठाम। 90% प्रश्न मिटल्यात, मनोज जरांगेंचं मोठं यश। आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ज्या ठिकाणी नोंदी सापडल्या आहेत त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारचं काम सुरू। अजित पवारांची प्रतिक्रिया, तर कोणतीही धावपळ सुरू नसल्याचंही केलं वक्तव्य। 23 जानेवारीपासून आरक्षणासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण संपवण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 32,000 नोंदी आढळल्या, तर 32,000 पैकी एकूण 18,000 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण बंद करता, मागासवर्गीयांचा शैक्षणिक फी स्कॉलरशिप बंद करता, तुमची हिम्मत कशी होते? हरिभाऊ राठोडांचा सवाल, तर सरकारमधल्या ओबीसी नेत्यांनी राजीनामा द्यावा, राठोड यांची मागणी। 21 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा किल्ले शिवनेरी दौरा। शिवनेरी दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे सभेला संबोधित करणार। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शरद पवार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मेळावे घेणार। बूथ प्लॅनिंग, प्रचार, रणनीतीसाठी पवार मैदानात। पत्रचाळ घोटाळा प्रकरणी 16 फेब्रुवारीला होणार राऊतांवर आरोप निश्चिती। राऊतांची आज कोर्टात गैरहजेरी, सह आरोपी प्रवीण राऊत कोर्टात हजर। एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख। आरोपी म्हणून राजन साळवी, पत्नी आणि मुलाचं नाव नमूद। ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं। चौकशीला सामोरं जाण्याची तयारी, अटकेला घाबरत नाही, राजन साळवींची प्रतिक्रिया। मी लेचापेचा शिवसैनिक नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया। शिंदे गटामध्ये न गेल्यानं परिणाम भोगावे लागणार, परिणामांची पर्वा करत नाही, राजन साळवींचं वक्तव्य। आज राजन साळवींच्या घरावरती धाड टाकली आहे। हा प्रसंग आमच्यावर सुद्धा येईल, पण कितीही दबाव टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहू। आता लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरातचे व्यापारी अशी आहे, वैभव नाईकांची प्रतिक्रिया। राजन साळवींना त्रास देण्याचं षडयंत्र, शिंदे गटामध्ये गेले नाहीत म्हणून छळ। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतात, त्यात आमचा काय दोष? शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची राजन साळवींवरील कारवाईवर प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। खिचडी घोटाळा प्रकरणी चव्हाण यांना बुधवारी अटक। सूरज चव्हाणचा मला अभिमान, तो निर्लज्ज हुकुमशाही समोर झुकला नाही। आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवट जग पाहतंय। सूरज चव्हाणांच्या ईडी कारवाईवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपकडून घबराटीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, सूरज चव्हाणांवर जाणीवपूर्वक कारवाई। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचा भव्य नारी निर्धार मेळावा, मेळाव्याला अजित पवारांची उपस्थिती। अजित पवार गटाच्या महिला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी। मेळाव्यातील काही महिलांनी अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाच्या टोप्या घातल्या। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना अजित पवारांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। आपला आगामी काळ संघर्षाचा असेल, पण कुणाच्या मागे किती लोक आहेत हे निवडणुकीतूनच समोर येईल। महिला मेळाव्यात सुनील तटकरेंचं वक्तव्य। उद्या पंतप्रधान मोदींसमोर देशातील कामगारांचे प्रश्न मांडणार। आता मूलभूत परिवर्तन करण्याचं काम आम्ही करतोय, पण हे पहिलं पाऊल आहे। कामगारांसमोर जगण्याचे प्रश्न कायम आहेत। रेनगर प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांचं वक्तव्य।
आणेवाडी टोलनाक्यावरून 2017 मध्ये 2 गटात राडा, या प्रकरणी दाखल एका केसचा 6 वर्षांनंतर लागला निकाल. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंसह इतर संशयितांची निर्दोष मुक्तता. खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झाला होता वाद. आदिवासी विकास विभागाच्या उपआयुक्तांचं सरकारी कार्यालयामध्ये धडाकेबाज बर्थडे सेलिब्रेशन. व्हिडिओ व्हायरल होताच बॉसचं कर्मचाऱ्यांवर खापर. मुंबईच्या अंधेरीतील गोखले पुलाच्या लोकार्पणासाठी 25 फेब्रुवारीची डेडलाईन. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये काम पूर्ण करण्याचे पालिकेचे आदेश. लवकरच पुलाची एक बाजू सुरू होणार. 100 वर्ष जुन्या असलेल्या सायन रेल्वे पुलावर 26 जानेवारी नंतर हातोडा. रेल्वेची तयारी पूर्ण. पूल पाडण्यास लागणार 6 महिने. सध्याच्या पुलाखालून 5वी आणि 6वी मार्गिका टाकण्यावर मर्यादा येत असल्यानं पूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय. मुंबईमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 6 इलेक्ट्रिकल बसचं आणि बॅटरी कारचं लोकार्पण. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा आंबा काजू पिकाला फटका. सिंधुदुर्गामध्ये 1515 हेक्टरवर काजू आणि आंब्यांचं नुकसान. देवगड वेंगुर्ल्यामध्ये आंब्याचं सर्वाधिक नुकसान. रत्नागिरीमधून यंदाच्या सीझनमधील हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसीमध्ये दाखल. 5 डझनच्या पेटीला 10 ते 15 हजार रुपये इतका दर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीतील व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांची धडक कारवाई. शहरामधील 5 गेम पार्लरमधून 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूरच्या पारडी उड्डाण पुलावरून एक ट्रक खाली कोसळताना वाचला. चौकावरून वळण घेताना ट्रक एका बाजूला झुकला आणि उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीजवळ पलटला. वेळीच चालक आणि वाहक दोघांनी बाहेर उडी घेतल्यामुळे दोघेही बचावले. पुण्यामधील किवळे गावाजवळ रुग्णवाहिकेचा अपघात. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं यावेळी रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नव्हता. नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये सापडले एमडी ड्रग्ज. 2 आरोपींकडून 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त. निखिल पगारे, कुणाल घोडेराज या नाशिकमधील 2 आरोपींना अटक. ठाण्यामधील मुंब्रा बायपास रोडवर ट्रेलरचा अपघात. अपघातामुळे ठाण्याकडून मुंब्र्याकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक कोंडी. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्यानं ट्रेलर केला बाजूला. बदलापूरमधील खरवई MIDC मधील कंपनीमध्ये भीषण स्फोट. स्फोटामध्ये कंपनीतील 4 कामगार गंभीर जखमी. एकाचा मृत्यू. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या. नवी मुंबईतील कळंबोलीमधील घटना. प्रियकरानं प्रेयसीचा गळा आवळून हत्या करत स्वतः देखील रेल्वेखाली उडी मारली. 1 महिन्यानंतर प्रेयसीचा मृतदेह आढळला. धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवरती रेल्वेच्या डब्यातील बाथरूममध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. आरोपी त्या ट्रेनच्या AC कोचचा अटेंडंट. नागपूर लोहमार्ग पोलिसांची कारवाई. 15 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह एका हवालदाराला गुन्हा दाखल. ठाणे लाचलुचपत विभागाची कारवाई. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा. अयोध्येतील सोहळ्यानिमित्तानं मुंबईच्या शिवाजी पार्क येथे असलेल्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. अभिनेत्री कंगना रनौट आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वादाप्रकरणी कंगनाच्या याचिकेवरील आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला. क्रॉस तक्रारी असल्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून 2 फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवल्याची माहिती. देशामध्ये थंडीचा कडाका वाढला. दाट धुक्यामुळे हवाई सेवेवर परिणाम. हवामान खात्याकडून काही राज्यांमध्ये थंडी आणि धुक्याचा ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी. येत्या काही दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार. कोरड्या हवेमुळे आणि उत्तर भारतातील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे पुढील 4-5 दिवस राज्यात गारठा राहणार. जळगावमध्ये 9.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. कोल्हापूर शहरामध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. पिंपरीमध्ये दाट धुक्याची चादर. धुक्यामध्ये इमारतीही हरवल्या. ग्रामीण भागातही सर्वत्र धुकं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.